चांदूर रेल्वेत काँग्रेसचे धरणे आंदोलन, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि सोनम वांगचुक यांना उचलल्याचा जाहीर निषेध, धर्मेंद्र प्रधान मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी. चांदूर रेल्वे दिल्लीत जंतर मंतर येथे नीट पेपर लीक विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याच्या निषेधात तसेच पर्यावरणवादी कार्यकर्ते माननीय सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलून नेल्याच्या निषेधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सकाळी 12 वाजता चांदूर रेल्वे येथील एनडीओ कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी केले. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नासाठी अहिंसक मार्गाने अन्नत्याग आंदोलन करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय सोनम वांगचुक यांना सत्तेचा क्रूर वापर करून बळजबरीने उचलून नेल्याबद्दल मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आणि युवकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आंदोलकांना पाठिंबा दर्शवण्यात आला. नीट पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. इन्क्लाब जिंदाबाद, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. अयोध्या येथील भगवान राम मंदिराच्या दानातून झालेल्या चोरी प्रकरणात तात्काळ कारवाई करून संबंधित व्यक्तींना अटक करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित. या धरणे आंदोलनात चांदूर रेल्वे तालुका अध्यक्ष अमोल होले, शहराध्यक्ष निवास सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टू सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजूभाऊ राजेनकर, बाळासाहेब देशमुख, नगरसेवक अनिस सौदागर, प्रफुल्ल कोकाटे, सुनील अग्रवाल, भीमा पवार, अशोकराव चौधरी, रशीदभाई, श्याम पंपालिया, सुरेश जाधव, सुनील गावंडे, हेमचंद बागमार, स्वप्नील मानकर, प्रतीक भाईसे, रुपेश पुडके, पिंटू तळोकार, पंकज शिंदे, सागर गरुड, आशिष कडू, राजू लांजेवार, प्रफुल्ल मैंदे, जयंत शेडके, नगरसेविका कीर्ती इमले, नगरसेविका कल्पना लांजेवार, नगरसेविका निलोफर शेख, निलिमा शर्मा यांच्यासह तालुका व शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी आणि परिसरातील शेकडो विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते. आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्रकरिता मुख्य संपादक राजीव शिवनकर व प्रतिनिधी खुशी रायकवार. या धरणे आंदोलनाच्या तुमच्या मागण्या काय आहेत? मागण्या ह्याच आहे. राष्ट्रीय नीट परीक्षेमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि भारतीय जनता पक्षाच्या माटेगावकर मोठेगावकर पासून तर कुलकर्णीपर्यंत सगळे याच्यामध्ये 15-15 लाख रुपये देऊन पेपर फोडत होते आणि गरिबांचे मुलं प्रचंड मेहनत करून सुद्धा या नीट परीक्षेमध्ये पास होत नव्हते. पैसेवाल्यांचेच मुलं पास होते. त्याचा पर्दाफाश जेव्हा आमच्या लोकांनी केला तेव्हा मात्र केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही विद्यार्थी संघटनांची मागणी होती. परंतु मोदी सरकार अशा भ्रष्टाचारी आणि पेपर लीक करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही. म्हणून सोनम वांगचुक, लडाखचे नेते, समाजवादी नेते दिल्लीमध्ये उपोषणाला बसले. काक्रोच पार्टीला त्यांनी समर्थन दिलं आणि 20 दिवस उपोषण करूनही 20 दिवस उपोषण करणं म्हणजे गंमतची गोष्ट नाही. आणि 20 दिवसानंतर जबरदस्तीने उचलून त्यांना रुग्णालयात भरती केल्या गेलं. राजीनामा मात्र घेतला गेला नाही. संसदेमध्ये या नीट परीक्षेच्या भ्रष्टाचाराबद्दल चर्चासुद्धा करायला मोदी सरकार तयार नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला तेव्हा त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला गेला. त्यांना खेचून मारलं गेलं, मुलींना मारलं गेलं, मुलींचे डोके फोडले गेले. आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सुद्धा TET शिक्षकांच्या पात्रते परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी अभ्यास करतात, परीक्षा देतात. आईबाप पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना शिक्षणासाठी पुण्याला, मुंबईला, नागपूरला, लातूरला पाठवतात. त्यांचीही चिंता न करता त्या परीक्षेचे पेपरसुद्धा फोडण्यात आले, पैसे खाऊन फोडण्यात आले. आणि याच्यासाठी पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि शिक्षण मंत्री जबाबदार आहे. पण एकाही मंत्र्याचा राजीनामा न घेता यांच्या पापावर पांघरून घालण्याचं काम हे सरकार करत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आहे.
एवढ्या मोठ्या संख्येनं मुलीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. त्यांचेसुद्धा आम्ही तालुका काँग्रेसच्या वतीनं आभार मानतो. आणि सरकार जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत ही आंदोलनं सुरूच राहतील. जिल्हा लेवलवर सुद्धा आमचं काँग्रेस कमिटीचं आंदोलन होणार आहे, त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। आंदोलन हो रहा उसके बारे में आपका कहना क्या है? आज का जो धरना आंदोलन है ये सिर्फ हम स्टूडेंट्स के लिए है। जैसे कि सबको पता चल गया है कि इतने नीट के पेपर लीक हो रहे हैं, और ये तो सिर्फ अभी एक एग्ज़ाम का पता चला है। ऐसे कितने सालों में हर एक एग्ज़ाम्स में गड़बड़ी हो रही है, हर एक एग्ज़ाम्स लीक होते हैं, नौकरियों में भी वैसा हो रहा है तो, और एडमिशन के इसमें भी। और जब ये चीज़ का खुलासा हो गया है उसके बाद भी अगर गवर्नमेंट कोई एक्शन नहीं ले रही है, और इसके बाद भी कोई गवर्नमेंट एक्शन नहीं ले रही है, तो हम लोगों के पास इसके अलावा कोई ऑप्शन नहीं है। हम संविधान का यूज़ करके उसके हमारे अधिकार के लिए हम लड़ सकते हैं, और इसीलिए ही हम यहाँ पर बैठे हैं कि हमको हक मिले। कल जो भी हुआ जंतर मंतर में बच्चों ने प्रोटेस्ट किया तो उन पे कलम लगा दी, उनको मारा पीटा। एक दिन में आपने डिसीजन भी ले लिया और एक्शन भी ले ली, जबकि नीट पेपर का खुलासा कितने अभी 1 साल से चल रहा है, उसके ऊपर गवर्नमेंट में अभी तक कुछ भी एक्शन नहीं लिया है। तो हमारी बस इतनी ही मांग है कि धर्मेंद्र प्रधान ने राजीनामा देना चाहिए और हम लोगों को अच्छा शिक्षण मिलना चाहिए जिसमें कोई भी भेदभाव न हो और जिसमें कोई भी गड़बड़ न हो। सर्वात लाजिरवाणी आहे, भारताच्या संविधानाने आम्हाला अधिकार दिले की तुम्ही आंदोलन करा, तुम्हाला जी गोष्ट आवडत नाही आहे त्याविषयी बोला, पण जर सरकार ते ऐकायलाच तयार नाही आहे, यापेक्षा सर्वात लाजिरवाणी गोष्ट कोणीच नाही आहे। त्यांनी ते विद्यार्थ्यांची गोष्ट ऐकायला पाहिजे होती। इवन त्यावर नाही ॲक्शन केलं तरी चालते, पण एकदा त्यांच्याशी बोलून संवाद साधून काहीतरी उपाययोजना म्हणून तरी त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती। त्यांनी जे लाठीचार्ज केला, लहान लहान विद्यार्थ्यांना मारलाय, हे सर्वात लाजिरवाणी गोष्ट आणि आपल्यासाठी संविधानाला, लोकशाहीला सर्वात घातक गोष्ट आहे। की सरकारकडून ही अपेक्षा नव्हती, त्यांनी लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे होतं। इवन एक ॲक्शन घेतली असती, संवाद साधून त्यांना ते काहीतरी उपाययोजना केली असती तर ते तिथे थांबले असते, ते एवढे ॲग्रेसिव्ह नसते झाले। पण त्यांनी काहीही विद्यार्थ्यांचा विचार केला नाही, ही सध्या तरी सरकारसाठी खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे। जर तुम्ही लोकांचा विचारच करत नाही आहे तर ही कसली सरकार आहे? सरकारला समजायला पाहिजे होतं, तुम्ही एक व्यक्तीला जेव्हा एवढं मारताय, इव्हन ती एक विद्यार्थी आहे, विद्यार्थिनीला तुम्ही एवढं अमानुषकीने मानून राहिले, तर याला काही यासाठी आपण काहीही म्हणू शकत नाही। त्यांना लाज वाटली पाहिजे होती। जेव्हा एवढे मोठमोठे आमचे खासदार बळवंतराव वानखेडे तिथे होते, त्यांनी ते पाहिलंय, सोसलंय सगळं। जेव्हा तुम्ही एवढे मोठमोठे नेत्यांना पकडून जेलमध्ये टाकून राहिले, तर ते मला तरी नाही वाटत की आमच्या विद्यार्थिनींनी तेही गोष्ट एक्सेप्ट केली पाहिजे।